श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं आज स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश ऐकत असताना तुम्हाला जाणवेल की स्वामी तुमच्या आजूबाजूला सदैव तुमचं रक्षण करत आहे. स्वामींची प्रचंड शक्ती तुमच्या दिशेने येत आहे आणि तुमच्या आयुष्यात तुमचं कल्याण होणार आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश न चुकता शेवटपर्यंत नक्कीच ऐका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर असेच स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कधीकधी आयुष्य इतक्या वेगाने पुढे जातं की माणूस स्वतःलाच विसरायला लागतो. विचारांची गर्दी वाढते, मन थकायला लागतं. पण त्या क्षणी शांतपणे बसून स्वामी समर्थांचं स्मरण केलं की मनात हळूहळू एक स्थिर लय निर्माण होतो आणि त्या स्थिरतेतून पुन्हा स्वतःकडे परतण्याचा मार्ग दिसू लागतो. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये माणूस नेहमी धावपळ करत असतो, काही ना काही मिळवण्यासाठी पळत असतो. परंतु लक्षात घ्या, तुम्ही जीवनामध्ये कितीही जास्त पळालात, कितीही धावपळ केली तरी स्थिरता तुमच्या जीवनामध्ये खूप गरजेची असते. माणूस जेव्हा स्थिर मनाने प्रयत्न करतो तेव्हा तो नक्कीच यशस्वी ठरतो. पण घाईमध्ये केलेले प्रयत्न, धावपळ केल्याने माणूस फक्त थकतो, परंतु हवं तसं यश मिळत नाही. म्हणून स्वामी भक्तांना सांगतात की स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. आयुष्यामध्ये प्रयत्न करताना जेव्हा माणूस शांतपणे प्रयत्न करतो, स्थिर राहून प्रयत्न करतो, तेव्हा प्रयत्नांना यश मिळणं हे निश्चित होतं. परंतु जर घाईघाईमध्ये एखाद्या गोष्टीचा पाठलाग आपण केला, घाईघाईमध्ये निर्णय घेतले तर त्यामध्ये खूप मोठा फरक असतो. म्हणून स्थिरता आणि घाई हे दोन्ही वेगळे आहेत आणि घाई केल्याने माणसाला निराशेचा सामना करावा लागू शकतो. म्हणून स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. स्वामींचा आजचा संदेश तुमच्या मनामध्ये नक्की स्थिरता निर्माण करेल आणि तुमचं मन शांत करेल. म्हणून स्वामी भक्तांनो, लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माझं मन शांत करा असं नक्कीच टाईप करा. जीवनाचा खरा आधार बाहेरच्या परिस्थितीत नसतो. जीवनाचा खरा आधार मनाच्या शांततेत असतो आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा अगदी कठीण प्रसंगातही आतून एक ताकद निर्माण होते जी आपल्याला तुटू देत नाही. स्वामी समर्थांचं स्मरण म्हणजे गोंधळलेल्या मनाला मिळालेला एक स्थिर आधार असतो. कारण त्या स्मरणात अशी ऊर्जा असते जी विचारांना दिशा देते, भावनांना संतुलन देते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक बनवते. जेव्हा माणूस शांतपणे स्वतःच्या मनाकडे पाहायला शिकतो तेव्हा त्याला जाणवतं की आयुष्यातील अनेक भीती या परिस्थितीपेक्षा मनातल्या कल्पनांमधून निर्माण झालेल्या असतात आणि श्रद्धेचा प्रकाश त्या भिंतींना हळूहळू विरघळवून नेतो. स्वामी समर्थांची कृपा म्हणजे आयुष्य अचानक बदलणं नव्हे, तर मनात अशी स्थिरता निर्माण होणं आहे की परिस्थिती कितीही बदलली तरी अंतर्मनाचा समतोल ढळत नाही. आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकाला एकांताचे क्षण मिळतात आणि त्या क्षणात जर मनात श्रद्धेचा आधार असेल तर तो एकांत ओझं न राहता आत्मज्ञानाचा सुंदर प्रवास बनतो. शांत मनातच खरी शक्ती जन्माला येते. कारण जे मन स्वतःला समजून घेतं, स्वतःच्या भावनांना स्वीकारतं आणि श्रद्धेच्या आधारावर पुढे चालतं, ते मन कोणत्याही वादळात स्थिर राहू शकतं. स्वामी समर्थांच्या स्मरणातून माणूस हळूहळू हे शिकतो की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळालं पाहिजे असं नसतं. काही उत्तरं वेळ देतात, काही उत्तरं अनुभव देतात आणि काही उत्तरं मन शांत झाल्यावर आपोआप स्पष्ट होतात. जीवनाचा खरा अर्थ स्पर्धेत पुढे जाण्यात नसतो, तर स्वतःच्या अंतर्मनाशी जुळून राहण्यात असतो. कारण जेव्हा मन आणि कृती यांच्यात समतोल निर्माण होतो तेव्हा प्रत्येक पाऊल अधिक अर्थपूर्ण होतं. कधीकधी फक्त थांबून श्वास घ्यायचा असतो, स्वतःकडे पाहायचं असतं आणि मनाला सांगायचं असतं की प्रवास अजून सुरू आहे, शक्ती अजून आहे आणि श्रद्धेचा आधार अजूनही पाठीशी आहे. स्वामी समर्थांची उपस्थिती मनात असली की आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एक शांत विश्वास निर्माण होतो
आणि हा विश्वास माणसाला घाई न करता, घाबरून न जाता स्थिरपणे पुढं चालत राहण्याची प्रेरणा देतो. जेव्हा मनात कृतज्ञतेची भावना जागी होते तेव्हा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. कारण मग प्रत्येक अनुभव हा ओझं न राहता एक शिकवण बनतो. शांततेतून निर्माण झालेली ताकद ही आवाजातून निर्माण झालेल्या शक्तींपेक्षा खूप खोल आणि टिकाऊ असते. कारण ती ताकद बाहेरून नव्हे तर आतून जन्मालेली असते. एवढंच हळुवारपणे आपल्याला जाणवतं की जीवनाचा प्रवास कितीही गुंतागुंतीचा असला तरी श्रद्धेचा आधार, शांत मनाची साथ आणि स्वामी समर्थांचं स्मरण या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की माणूस हळूहळू स्वतःच्याच आत एक मजबूत आणि प्रकाशमान जग निर्माण करू लागतो. कधीकधी आयुष्याच्या प्रवासात असा एक क्षण येतो की बाहेर सगळं नेहमीसारखंच चालू असतं. लोक आपापल्या कामात व्यस्त असतात. जगाच्या गोंधळाला अंत नसतो. पण त्या गोंधळाच्या मध्यभागी उभा असलेला माणूस मात्र स्वतःच्या मनात शांततेचा शोध घेत असतो. आणि त्या शोधात स्वामी समर्थांचं नाव मनात हलकेच उमटतं. तेव्हा त्या नावातून एक अशी शांत ऊर्जा निर्माण होते जी मनाच्या खोलवर जाऊन थकलेल्या विचारांना विसावा देते आणि पुन्हा नव्याने उभं राहण्याची ताकद देते. स्वामी भक्तांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला समजून घेणारं कोणी नाही. आपल्या जीवनामध्ये शांतता येण्यासाठी आपल्याला स्वामी महाराजांच्या विचारांची गरज आहे. स्वामी महाराज आपल्या मनाला शांत करतील, या धावपळीतून आपल्याला सावरतील आणि आपल्या जीवनातील समस्येचं निराकरण करतील. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांवर कायम विश्वास ठेवा. स्वामी महाराज नक्कीच सर्व काही ठीक करतील. जीवनाच्या वाटेवर चालताना माणूस अनेक अनुभव घेतो. काही अनुभव आनंद देतात, काही अनुभव वेदना देतात, काही अनुभव शिकवण देतात. आणि या सगळ्या अनुभवांच्या प्रवाहात जो माणूस श्रद्धेचा आधार धरून चालतो त्याच्या मनात एक विलक्षण स्थिरता निर्माण होते. कारण त्याला माहीत असतं की प्रत्येक क्षण काहीतरी शिकवून जातो आणि प्रत्येक शिकवण पुढच्या प्रवासासाठी शक्ती देऊन जाते. स्वामी समर्थांचं स्मरण हे फक्त भक्तीचा भाग नसून ते एक अंतर्मनाचा प्रवास आहे. असा प्रवास ज्यामध्ये माणूस स्वतःच्या विचारांना शांत करतो, स्वतःच्या भावनांना समजून घेतो आणि हळूहळू स्वतःच्या आत असलेल्या शक्तीशी परिचित होतो. कारण जेव्हा माणूस स्वतःच्या अंतरंगात डोकावतो तेव्हा त्याला जाणवतं की खरी ताकद बाहेर कुठेही नसून ती त्याच्या स्वतःच्या आत्म्यात दडलेली आहे. जेव्हा मन खूप थकलेलं असतं, प्रयत्नांचा परिणाम दिसत नाही आणि परिस्थिती जड वाटते, तेव्हा शांतपणे बसून स्वतःच्या श्वासाकडे लक्ष देणं आणि मनात स्वामी समर्थांचं स्मरण करणं हे इतकं प्रभावी ठरतं की हळूहळू मनातली अस्वस्थता कमी व्हायला लागते. विचार स्थिर होतात आणि त्या स्थिरतेतून एक नवीन आत्मविश्वास जन्म घेतो. आयुष्याची खरी ताकद ही आवाजात नसते, ती शांततेत असते. कारण शांत मनच परिस्थितीचा योग्य अर्थ समजू शकतं, शांत मनच योग्य निर्णय घेऊ शकतं आणि शांत मनच अडचणींच्या काळात स्थिर राहून पुढे जाण्याची दिशा शोधू शकतं. स्वामी समर्थांची कृपा मनावर पडणाऱ्या त्या सौम्य प्रकाशासारखी असते, जी हळूहळू अंधार दूर करते. कारण त्या कृपेमुळे माणूस परिस्थितीकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिकतो, स्वतःच्या संघर्षांना अर्थ देऊ लागतो आणि जीवनाकडे अधिक खोल समजुतीने पाहू लागतो. जीवनात कधीकधी अशी वेळ येते की उत्तरं लगेच मिळत नाहीत, मार्ग लगेच स्पष्ट होत नाही आणि भविष्य धुसर वाटतं. पण श्रद्धा मनात असेल तर त्या धुसरतेतही एक आशेचा किरण दिसत राहतो आणि तो किरणच पुढे चालत राहण्याची प्रेरणा देत राहतो. शांत मन म्हणजे रिकामं मन नव्हे, शांत मन म्हणजे संतुलित मन. असं मन जे भावनांना समजून घेतं, विचारांना दिशा देतं आणि परिस्थितीला धैर्यानं सामोरं जाण्याची तयारी ठेवतं. स्वामी समर्थांच्या स्मरणातून माणूस हे शिकतो की प्रत्येक अडचण ही जीवनाचा एक भाग आहे, प्रत्येक संघर्ष हा प्रवासाचा एक टप्पा आहे आणि प्रत्येक अनुभव हा आत्मविकासाची एक संधी आहे. जेव्हा माणूस स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकतो, स्वतःच्या चुका स्वीकारायला लागतो आणि स्वतःच्या कमतरतांवर शांतपणे काम करायला लागतो, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये नक्कीच काही ना काही असं होतं की त्याने त्याचं जीवन खूप प्रभावी होतं. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा
की आपल्या जीवनाच्या प्रवासात कधी घाई करण्याची गरज नसते, कारण प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेनुसार घडते. आणि जेव्हा माणूस या सत्याला स्वीकारतो तेव्हा त्याच्या मनात एक सुंदर शांतता निर्माण होते, जी त्याला अधिक संयमी आणि अधिक स्थिर बनवते. स्वामी समर्थांचं स्मरण म्हणत असलं की माणूस परिस्थितीवर रागवण्याऐवजी परिस्थितीतून शिकायला लागतो. लोकांवर नाराज होण्याऐवजी लोकांना समजून घ्यायला लागतो आणि आयुष्याकडे तक्रारीच्या नजरेने न पाहता कृतज्ञतेच्या नजरेने पाहायला लागतो. जेव्हा मनात कृतज्ञता निर्माण होते तेव्हा अगदी छोट्या गोष्टीतही आनंद दिसायला लागतो. सध्या क्षणांतही समाधान मिळायला लागतं आणि जीवन अधिक सुंदर वाटायला लागतं. खरी शक्ती तीच असते जी गोंधळाच्या मध्यभागी शांत राहू शकते, निराशेच्या क्षणी आशा टिकवू शकते आणि अंधाराच्या काळातही प्रकाशावर विश्वास ठेवू शकते. स्वामी भक्तांनो, हीच ती शक्ती आहे जी स्वामींच्या कृपेने आपल्याला मिळणार आहे. आपण वाईट काळातही स्वामींवर जेव्हा विश्वास ठेवतो ना, तेव्हा स्वामी महाराज आपल्यावर आणखी प्रसन्न होतात. कारण संकट, वाईट वेळ यामध्ये माणूस गोंधळून जातो, परंतु अशा काळातही जो स्थिर राहतो आणि परमेश्वराचं नाव सतत घेत राहतो, त्याच्या जीवनामध्ये स्वामी महाराज नक्कीच मोठा चमत्कार करतात. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांच्या कृपेने माणूस नक्कीच मोठा काहीतरी गोष्टीच्या सानिध्यात जातो, मोठं काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून स्वामी समर्थांची कृपा जेव्हा भक्तावर होते ना, तेव्हा नक्कीच भक्ताच्या जीवनामध्ये हळूहळू बदल घडू लागतात. जेव्हा श्रद्धा, शांतता आणि आत्मविश्वास या तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा माणूस आतून इतका मजबूत बनतो की बाहेरची कोणतीही परिस्थिती त्याला सहजपणे हलवू शकत नाही. स्वामी समर्थांच्या कृपेने माणूस हळूहळू हे समजू लागतो की जीवन हा एक स्पर्धेचा प्रवास नसून आत्मशोधाचा प्रवास आहे. आणि या प्रवासात प्रत्येक अनुभव माणसाला स्वतःच्या अधिक जवळ घेऊन जातो. मनात एक गूढ असा समज निर्माण होतो की आयुष्य कितीही गुंतागुंतीचं असलं, परिस्थिती कितीही कठीण असली आणि मार्ग कितीही लांब असला, तरी ज्याच्या अंतर्मनात शांत श्रद्धेचा प्रकाश आहे आणि ज्याच्या हृदयात स्वामी समर्थांचं स्मरण आहे, त्याच्या प्रवासात आशेचा एक दिवा कधीच विझत नाही. कारण त्या दिव्याच्या प्रकाशाच त्याला प्रत्येक अंधारातून बाहेर काढतो. म्हणून तुमच्या मनात जर श्रद्धेचा दीपक नेहमी प्रज्वलित असेल तर लक्षात ठेवा, ही श्रद्धा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक अडचणीतून बाहेर काढेल. स्वामी तुम्हाला प्रत्येक गोष्टीतून मार्ग दाखवतील. स्वामी महाराजांची कृपा सदैव तुमच्या जीवनात राहील. म्हणून स्वामी भक्तांनो, जीवनात कितीही कष्ट घेण्याची वेळ आली तरी चालेल, मात्र हार मानू नका. कारण स्वामी महाराज तुम्हाला प्रत्येक संघर्षाच्या वेळी मदत करतील, प्रत्येक वाईट गोष्टीतून तुम्हाला बाहेर काढतील आणि तुमच्या मनात सुरू असलेलं युद्ध थांबवून तुम्हाला शांतता देतील. स्वामी भक्तांनो, जीवन हे संकटांनी भरलेलं असेल तरीही ज्याच्या मनात स्वामी समर्थांविषयी श्रद्धा किंचितही कमी झाली नाही, जो सतत स्वामींचं स्मरण करत असतो, संकटांना सामोरं जातो, त्या भक्ताच्या जीवनामध्ये संकट कधीच कायमची टिकत नाही. कारण स्वामी महाराज त्या संकटांना दूर करतात आणि भक्ताचं भाग्य उजळवतात. स्वामी भक्तांनो, जीवन जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जीवन आहे, हे चक्रव्यूह आहे. या जीवनाच्या चक्रव्यूहमध्ये आपण अडकलेलो आहोत. हे जीवन आपल्याला वेगवेगळ्या अनुभवातून घेऊन जाणार आहे. वेगवेगळे अनुभव आपल्याला मिळणार आहेत, वेगवेगळ्या दिशा आपल्याला मिळणार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अनेक अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडणार आहे, ज्यामुळे आपल्याला योग्य ते ज्ञान मिळेल. कधी आपल्या जीवनामध्ये आनंद येईल, अचानक आपल्या जीवनामध्ये दुःख येईल, अचानक जीवन खूप सुखी वाटेल, अचानक जीवनामध्ये संकट येतील. म्हणून हे चक्रव्यूह आहे. इथे कधी काय कोणत्या क्षणी होईल हे आपल्याला माहीत नसतं. परंतु लक्षात ठेवा, या जीवनाच्या चक्रव्यूहामध्ये जेव्हा आपण अडकलेलो असतो तेव्हा आपली साथ फक्त स्वामी देतात. या चक्रव्यूहामधून बाहेर पडण्याचा मार्ग स्वामी महाराज आपल्याला दाखवत असतात. स्वामी महाराज आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे सांगतील ते देतील, ते स्वीकारण्याचा प्रयत्न नक्कीच करा. कारण स्वामी महाराज आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुखी करण्याचा प्रयत्न करत असतात, आपलं जीवन चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्यापेक्षा आपल्याला काय हवं आहे हे स्वामींना जास्त माहीत असतं. आपल्याला फक्त डोळ्यांनी दिसतं, आपण
जे डोळ्यांनी बघतो त्यावर विश्वास ठेवतो, परंतु स्वामी महाराजांना आपलं सर्व भविष्य माहीत असतं. आपलं सर्व भूतकाळ, वर्तमान काळ सर्व काही स्वामींना माहीत असतं. म्हणून स्वामी जे देतील ते आपल्या भल्यासाठी असेल. स्वामी भक्तांनो, स्वामींना कधीही नाकारू नका. स्वामींची अशी सेवा आणि भक्ती करत राहा. स्वामी भक्तांनो, आजचा हा सुंदर संदेश जर तुम्हाला खरोखर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.